भोकरदन या ठिकाणी शेतकऱ्याचे आंदोलन सुरू आहे। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। अरे सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। शेतकऱ्यांवरती गुन्हे दाखल करणाऱ्या सरकारचा, शेतकऱ्यांवरती गुन्हे दाखल करणाऱ्या सरकारचा नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जवान, जय जवान, जय जवान, जय जवान। मध्ये घ्या सर्व, माईक घ्या, एक फोटो घ्या, सिस्टम घ्या, सोबत घ्या, सोबत घ्या। चला, जय जवान, जय जवान, जय जवान, जय जवान, जय जवान। छत्रपती शिवाजी महाराज की, जय जवान, जय जवान। सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। शेतकऱ्यांवरती दडपशाही करणाऱ्या सरकारचा, शेतकऱ्यांवरती दडपशाही करणाऱ्या सरकारचा, या सरकारचा करायचं काय? या सरकारचा करायचं काय? जवान, जय किसान, जय जवान, जय किसान, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद। जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान। सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है। पुलिस को आगे करती है। जय जवान, जय किसान, जय जवान। जय किसान। शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी लढणे जर का गुन्हा असेल, शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी लढणे जर का गुन्हा असेल, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणे जर का गुन्हा असेल, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद। जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान, जय जवान। जय किसान। करायचं काय? खाली मुंडा वर पाय, या दडपशाहीचं करायचं काय? खाली मुंडा वर पाय, घेऊन आंदोलन छेडल्याप्रकरणी मंगेश साबळेसह 13 शेतकऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे। माझ्या कृषी प्रधान देशात, या कृषी प्रधान देशामध्ये आपण बघता, या कृषी प्रधान देशावर अन्याय करणाऱ्या या सरकारचं करायचं का? शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या या सरकारचं करायचं का? सरकार हमसे डरती है, पुलिस वाले डरती है, सरकार हमसे डरती है, पुलिस वाले डरती है। नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी।
अशा पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी फाशीचा पूर्ण फलक टाकून इथं घेतलेला आहे. आता मार्गक्रमण चालू आहे. शेतकऱ्यांच्या तळमळ पोरांचा आमदार संतोष जाधव दानवे गावामध्ये शेतकऱ्यांना वाली तुमच्यावर गुन्हे दाखल होतील. पुलिस को आगे करते नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. शेतकरी शेतमजूर एकजुटीचा शेतकऱ्यांच्या धन्यवाद पोरांचा सामील व्हा. शेतकरी एकजुटीचा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासारखा गुन्हा असेल फाशी द्या, फाशी द्या, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासारखा गुन्हा असेल फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासारखा गुन्हा असेल फाशी द्या, फाशी द्या, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासारखा गुन्हा असेल फाशी द्या, फाशी द्या, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासारखा गुन्हा असेल फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या. आणि तरी आम्ही उपोषणाच्या बऱ्या होत असताना लढणारच. या ठिकाणी इन्क्लाब, इन्क्लाब, काही राजकीय असणाऱ्या लोकांनी शेतकरी सरकारचं करायचं काय? या ठिकाणी शेतकरी सरकारचं करायचं काय? लोकशाहीला शेतकरी सरकारचं करायचं काय? सोशल मीडियाच्या माध्यमातून हक्कासाठी लढण्यासारखा गुन्हा असेल तर त्यांनी या आंदोलनात उतरलं पाहिजे. तर भविष्यात आपल्याला आपल्याला लढावं लागणार आहे. आज शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत असताना जर होत असेल तर उद्या आपल्या शेतकरी बापासाठी कोण रस्त्यावर उतरेल का? हा समजण्या पलीकडचा प्रश्न आहे. माझी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्व तरुण बांधवांना विनंती आहे. हे राजकीय लोक स्वतःच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय वचन देण्याचा प्रयत्न काही शेतकरी पुत्रावर करत आहेत. कोणाचं करिअर खराब करून घेण्याचा प्रयत्न करत आहे. पण शेतकऱ्याच्या मुलांना आणि शेतकरी बापांना आणि शेतकऱ्याच्या भावनेतून जर आपण मैदानात उतरत नसाल तर भविष्यात नेपाळ झाल्याशिवाय राहणार नाही. आपण करतोय काय हा प्रश्न समजण्याच्या पलीकडचा आहे. आणि निश्चित या ठिकाणी महाराष्ट्रातील आज शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी या ठिकाणी मैदानात उतरलं. बांधवांना राज्याच्या प्रमुखांना विनंती करतो, शेतकऱ्यांच्या भावना घेऊन जर कोणी या ठिकाणी आंदोलन करत असेल आणि हा जर गुन्हा ठरत असेल तर काय म्हणावं ह्या ही एका पलीकडे हुकुमशाहीकडे ही वाटचाल आणि खऱ्या अर्थाने दडपशाही आणि हुकुमशाहीचा अंत जर आपल्याला करायचा असेल तर शेतकऱ्यांच्या मुलांनी आता समोर आलं पाहिजे आणि या ठिकाणी या व्यवस्थित आलं पाहिजे. वापर केल्या जय जवान, जय जवान, जय जवान. अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी. जय जवान, भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या या सरकारचं करायचं का? अरे शेतकऱ्यावर दादागिरी करणाऱ्या या सरकारचं करायचं का? सरकार हमसे डरती है, सरकार हमसे डरती है, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा. आंदोलन मोर्चा सुरू आहे.
शेतकरी शेतमजूर एकजुटीचा शेतकरी शेतमजूर एकजुटीचा आंदोलनात मोठ्या संख्येने भाग घेतलेला आहे. जय जवान जय किसान. भारत देश आहे कृषीप्रधान देशामध्ये जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांना आमदार संतोष दानवे यांनी वाऱ्यावर सोडलाय का? तहसीलदाराच्या संदर्भामध्ये, पंचायत समितीच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांचा आवाज जर कोणी उठवत असेल, त्या शेतकऱ्यांच्या आवाजाला दाबण्याचं काम आमदार संतोष दानवे करत आहे का? या ठिकाणी जर कोणी मंगेश साबळे सारखे शेतकरी पुत्र जर आवाज उठवत असतील, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात असतील, तर या भारतामध्ये शेतकऱ्याचा वाली कोण? महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. तुमच्या काळामध्ये शेतकऱ्यांची जमीन परत बघू शकता. त्या ठिकाणी फाशीची शिक्षा द्या, अतिवृष्टीचे अनुदान द्या, परंतु अनुदान भेटलं नाही, न्याय भेटत नाहीये. भोकरदनचे वास्तव आणि भोंगळ परिस्थिती आहे. शेतमजूर एकजुटीचा म्हणजे शेतकरी शेतमजूर एकजुटीचा एक मिनिट थांबा गोष्ट. आपण आता जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरामध्ये आलेलो आहे. तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे यांनी मंगेश साबळे यांनी हलगी वाजवल्या प्रकरणी मंगेश साबळेसह 13 शेतकऱ्यावरती गुन्हे दाखल केलाय. आमदार संतोष दानवे यांच्या मतदारसंघात शेतकऱ्याला वाली कोण नाही. शेतकरी पुत्र जीवाची तमन्ना बाळगता शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मंगेश साबळे नेहमी लढत असतात. त्यांनी आज या ठिकाणी हातात या बघता कशा पद्धतीनं अटक स्वतःला करून घेतलेली आहे, वेगवेगळ्या फलक लावलेला आहे. हा तरुण तडफदार व्यक्तिमत्वाला महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांनी पाठिंबा देण्याची गरज आहे. कारण की हा शेतकरी पुत्रांचा आवाज जर असा दाबला गेला, हा शेतकरी पुत्र जर गदाड गेला, करारात गेला, येणाऱ्या काळात प्रत्येक शेतकऱ्यांचा आवाज दाबला जाणार आहे. मंगेश साबळे साहेब, तुमचा आवाज संपूर्ण महाराष्ट्र ऐकणार आहे. काय सांगायचं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आणि महसूल मंत्र्यांना? इथले सत्ताधारी, इथलं प्रशासन, इथले सत्ताधारी, इथलं प्रशासन गाढ झोपेत आहे. शेतकरी संकटात आहे. शेतकऱ्यांच्या मागण्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. शेतकऱ्याने कर्ज काढून कामं केले, मागेल त्याला काम देतो म्हणून सांगितलं, मात्र कामं शेतकऱ्यांनी कर्ज काढून केले, त्याचे पेमेंट सरकारने दिलेले नाही. मग त्या पेमेंटच्या संदर्भामध्ये आमचे मित्र उपोषणाला बसले. 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले. सरकार, प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, प्रशासन येऊन बघत नाही. म्हणून सरकारला जागा करण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलं. हे केलं असताना, माझ्या एकट्यावर गुन्हा दाखल होणं अपेक्षित असताना किंवा गुन्ह्याचा विषय तिथं नसताना आम्ही शेतकऱ्यासाठी शांततेत हलगी वाजवली असताना 12-13 शेतकऱ्याच्या पोरांचं आयुष्य बर्बाद करण्याचं काम इथल्या लोकप्रतिनिधींनी ठरवलं. पुन्हा शेतकऱ्यांनी आवाज उचलला नाही पाहिजे, आम्ही आमचा हक्क मागितला नाही पाहिजे, आम्ही आमच्या हक्कासाठी भांडलो नाही पाहिजे, आम्ही पुन्हा गुलाम झालो पाहिजे, आम्ही पुन्हा आमदाराच्या खासदाराच्या चटया उचलत त्यांच्या मागं फिरलो पाहिजे आणि हिटलरशाही इंग्रजांसारखं या प्रशासनावर आम्ही आमच्या शेतकऱ्याच्या कंबरड्यावर पुन्हा हंटण मारून पुन्हा गुलामगिरी इथं रुजू झाली पाहिजे. असा प्रकार सुरू असताना शेतकरी आवाज उचलणार, त्याचा हा मेसेज पूर्ण महाराष्ट्रभर देण्यासाठी आज आम्ही स्वतःला बंदी करून न्याय व्यवस्थेला या ठिकाणी प्रश्न विचारतोय की शेतकऱ्यांसाठी आवाज उचलणाऱ्या तरुणांवर, शेतकऱ्यांच्या, गोरगरीब कष्टकऱ्यांच्या पोरावर जर का गुन्हे दाखल होणार असाल तर मग आरोपी जे आहेत, ज्यांनी बलात्कार केलाय, ज्यांनी चिमुरडीची हत्या केली आहे, ज्या आमदारांनी बलात्कार केले त्यांना जामीन मिळतोय. आमदार ज्या नराधमांनी अपराध केले त्यांना फाशी देण्याऐवजी आमच्यावर या ठिकाणी गुन्हे दाखल होत आहे. हे सरकार नेमकं कुणीकडे चाललंय? हा महाराष्ट्र नेमकं कुठं चाललाय? हा प्रश्न आज महाराष्ट्राच्या जनतेसमोर आम्हाला मांडायचा आहे आणि याचं उत्तर सरकारकडून आणि प्रशासनाकडून आम्हाला हवं आहे. अतिवृष्टीचे पैसे जमा झालेले नाही आहेत, मागण्या ज्या उपोषण करते होते त्या मागण्या मान्य झालेल्या नाही आहेत, उलट तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा जो गुन्हा दाखल करण्याची धमक कोणी ठेवलेली आहे एवढ्या शेतकरी पुत्रावरती गुन्हा दाखल करण्याची शेतकऱ्यावर? पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा असला प्रकार सुरू आहे. सामान्यासाठी, जनसामान्यासाठी कोणी आवाज उचलतं तर त्याच्या मणक्यावर पाय देण्याचं काम इथले प्रस्थापित पुढारी करतायत. पुढाऱ्यांना इथलं राज्य राजासारखं सांभाळायचंय. हे राज्य, हे छत्र आमचं आहे, इथं आम्ही म्हणणार तसंच चालेल. पुढारी नेमके कोण आहे? ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य नाही, आंबेडकर साहेबांची लोकशाही राहिलेली नाही, ही पुढाऱ्यांचं. इथले स्थानिक पुढारी रावसाहेब पाटील दानवे साहेब असतील, इथले स्थानिक आमदार संतोषदादा दानवे असतील, यांनी आमच्यावर या ठिकाणी गुन्हे दाखल करायला भाग पाडलं.
दिवसानंतर गुन्हे दाखल झाले, पण माझ्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं त्या ठिकाणी आम्ही समजू शकलो असतो. मात्र 12-13 शेतकऱ्या पोरांचं भविष्य असं अंधारात टाकणं हे इथल्या प्रतिनिधीला परवडणारं नाहीये. म्हणून ही जनता हे शेतकरी उद्रेक केल्याशिवाय राहणार नाही. जय जवान, जय किसान. आपण बघितलंय मंगेशकर यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये दिलेली आहे. बोल बिंदास बोलच्या माध्यमातून नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी. हे हिटलरशाही सरकारचं करायचं काय? हे शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय? जय जवान, जय जवान, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी. अरे शेतकऱ्यांच्या पुरावर दडपशाही करणाऱ्या सरकारचा, अरे शेतकऱ्यांच्या लेकरावर दडपशाही करणाऱ्या सरकारचा, अरे या शेतकऱ्यांना फसवणाऱ्या भाजप सरकारचा, अरे शेतकऱ्यांना शेतकरी शेतमजूर आहे चुकीचा. अरे सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. शेतकऱ्यांच्या पुत्रावर गुन्हे दाखल करणारा या सरकारचं करायचं का? अरे शेतकऱ्यांच्या पोरावर गुन्हे दाखल करणारा या सरकारचं करायचं का? इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद. जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी जर का लढणे गुन्हा असेल, फाशी द्या, फाशी द्या. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणे जर का गुन्हा असेल, फाशी द्या, फाशी द्या. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणे जर का गुन्हा असेल, फाशी द्या, फाशी द्या. जय जवान, जय किसान. शेतकऱ्यांच्या मागण्या या मंजूर झाल्याच पाहिजे. शेतकऱ्यांच्या मागण्या, शेतकऱ्यांच्या मागण्या, शेतकऱ्यांच्या मागण्या. जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान. इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद. जय जवान, जय किसान. अरे संविधानाचा गैरवापर करणाऱ्या सरकारचा, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. शेतकरी शेतमजूर एकजुटीचा, शेतकरी शेतमजूर एकजुटीचा. शेतकऱ्यांना न्याय, शेतकऱ्यांना न्याय. अरे शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा, मान्य करा. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा, तुमच्या खाली करा. शेतकरी शेतमजूर एकजुटीचा, शेतमजूर एकजुटीचा. आणि शेतकऱ्यावर गुन्हे दाखल करणारा या सरकारचं करायचं का? आंदोलन केलं. हा तर आम्ही गुन्हा केला असेल. शेतकऱ्यावर गुन्हे दाखल करणारा या सरकारचं करायचं का? अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मागण्यासाठी लढणे जर का गुन्हा असेल, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणे जर का गुन्हा असेल, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणे जर का गुन्हा असेल, कुणी रस्त्यावर येणार नाहीये. जय 12 शेतकरी पत्रावर या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला. जय जवान, जय किसान. या ठिकाणी पंचायत समित्यांनी तहसीलच्या आवारामध्ये शेतकरी पुत्र विकास न्यूज आला आणि लोकांचे आमचे मित्र
सर्व शेतकरी पाठीमागे आपले शेतकरी पंचनामे चालू द्या आणि शेतकऱ्यांना आंदोलनाच्या मार्गाला वाचवा. आणि त्या ठिकाणी जर शेतकऱ्यासाठी न्याय मागण्याचा गुन्हा असेल तर गुन्हा आम्ही केला जगाचा पोशिंदा या आहे, ठिकाणी भारत शेतकरी देश त्या ठिकाणी पंतप्रधान देश आहे, परंतु कृषी अरे संविधानाचा गैरवापर करणाऱ्या भाजप बावनकुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच का तुमचं सरकार आहे? शेतकऱ्याच्या जीवावरती तुमचं सरकार आलं, शेतकऱ्याला दाबण्याची भाषा करत असाल, लेखणीमध्ये जर शेतकऱ्याला दाबण्याचं काम करत असाल तर अत्यंत दुर्दैवी घटना आहे. जालना जिल्ह्यातील भोकर शहर जे आहे, या शहराचे किंवा या तालुक्याचे आमदार संतोष दानवे आहेत. त्यांचे वडील जे काही रावसाहेब दानवे केंद्रीय राज्यमंत्री आहेत माजी, त्यांच्या राज्यामध्ये या ठिकाणी मंगेश साबळेवरती गुन्हे दाखल करण्यात आले. मंगेश साबळेवरतीच नव्हे तर त्यांच्यासह 13 शेतकऱ्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. ही बाब अत्यंत शेतकऱ्यासाठी निंदनीय आहे. जगाच्या पोशिंद्याला अशा पद्धतीनं जर कोणी चुकीच्या पद्धतीनं गुन्हे दाखल करून शासकीय कामात गुन्हे दाखल करत असेल तर अत्यंत निंदनीय बाब आहे. महाराष्ट्रातील तमाम माझ्या फेसबुक परिवाराला विनंती आहे की शेतकरी पुत्रांचा आवाज हा महाराष्ट्रभर निघाला पाहिजे. शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांची लक्तरे तोडणाऱ्या आणि शेतकऱ्याला वेशीवर टांगणाऱ्या लोकांना खरोखर घरचा आहेर दिला पाहिजे. शेतकऱ्यांची जी काही हेलापट्टा चालू केलेली आहे, शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. गायगोटा असेल, विहिरीचा विषय असेल, इतर विषय असतील, त्या कोणत्याही विषयामध्ये शेतकऱ्यांना या ठिकाणी न्याय मिळताना दिसत नाही. अशी जी अशी फलकं आहेत, वेगवेगळ्या मागण्या आहेत, या ठिकाणी हत्याऱ्या टाकलेल्या आहेत. हत्याऱ्या टाकून या ठिकाणी शेतकरी आंदोलन करत आहे. महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांनी या मंगेश साबळे यांच्या पाठीशी राहायला पाहिजे. मंगेश साबळे यांनी हा जो लढा चालू केलेला आहे त्या लढ्याला पाहिजे. मंगेश साबळे समाजासाठी मग तो कुठलाही विषय असो, कुठल्याही जातीचा त्या व्यक्तीला पण यासाठीचा हा मंगेश साबळे यांचा लढा असतो. मंगेश साबळे हे जे काही निस्वार्थ आणि निष्पक्ष पद्धतीनं काम करणारं शेतकऱ्यांसाठी लढणारा सरपंच असणारा तरुण लक्ष घातलं पाहिजे आणि निश्चित शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. आम्ही करतोय काय? केलेला आहे. अशा विविध शेतकऱ्यांच्या पुरावर गुन्हे दाखल करणाऱ्या या सरकार बघू शकता आपण त्यांचे सहकारी मित्र आहेत, ज्ञानेश्वर लोखंडे आहेत, जाधव आहेत, विकास जाधव म्हणून आहेत. या ठिकाणी बाहेर निघून या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी आपण राजकीय असणाऱ्या लोकांच्या अवरात राहून जर आपण त्या ठिकाणी शेतकरी पुत्रावर चोर सोडून जर संन्यासाला फाशी देत असाल तर येणारा काळ तुम्हाला माफ करणार नाहीये. काय करतोय आपण हा प्रश्न इथे सत्ताधारी असतील, विरोधक असेल, या लोकांनी ध्यानावर येऊन या ठिकाणी आपला मुद्दा घेतला असेल. जय जवान, काय बोलणार विषय निश्चित त्या ठिकाणी हुकुमशाहीची सुरुवात झालेली आहे. आजची जर आपल्याला निष्ठाभूत करायची असेल काय गुन्हा
केलाय हा एक प्रश्न आहे. राजकीय दृष्टी असणारे लोक जर कोणाला संपवण्याचं काम या ठिकाणी त्यांनी जर सुपारी घेतली असेल आणि कोणाच्या खांद्यावर बंदूक घेऊन राजकीय वर्ध असणारे लोक लोकांना जर कोणाच्या छत्री संविधान पायदळी तुडवल्यासारखं होईल तुडवल्यासारखं होईल. माझी विनंती आहे बांधवांनो, आपण ह्या लढ्यामध्ये यायचं आहे. आज कैलासवन अधिकारी लोक राजकीय वर्ध असणाऱ्या लोकांची जर शिकार होत असेल तर आपण काय करताय हा प्रश्न आहे. शेतमजूर तुटीचा सरकार हमसे डरते हैं. मंगेश साबळे साहेब जिल्हाधिकारी कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आहेत, परंतु जिल्हाधिकारी पण या ठिकाणी अकार्यक्षम ठरल्यात का? नक्कीच या ठिकाणी अकार्यक्षम आहे आणि अस्मिता मित्तल यांनीच देखील या ठिकाणी गुन्हे दाखल करायला आम्हाला प्रेशर दिले असं तहसीलदार सांगत आहेत. मात्र गुन्हे दाखल करा हो, पण आमचे कामं तर पूर्ण करा, आमच्या मागण्या तर पूर्ण करा. आमचे जे कर्ज काढून लोकांनी गायगोठे बांधले, ज्या विहिरी बांधल्या, जे आमचे काम मास्टर थांबवले ते तर पूर्ण करा. फाशी द्या. आम्ही आवाज उचलतोय म्हणून आम्हाला फाशी द्या, आम्हाला फासावर लटकून द्या. आम्ही विद्रोह करतोय तर आमच्या छतडावर गोळ्या घाला ना तुम्ही. अरे आम्हाला मारून टाका ना तुम्ही, आम्हाला ठेवू नका ना तुम्ही. तुम्हाला जर हिटलरशाही करायची तर सुरुवात करा ना तुम्ही. आम्हाला लटवा, फाशावर आमच्या छतडात गोळ्या घाला ना तुम्ही. अरे तुम्ही अधिकारी आमच्या टॅक्स मधून पगार घेता. एखाद्या सामान्य माणसानं एखादी कार घेतली तर त्याच्यावर 18% जीएसटी लावतं. ते जीएसटी वित्त मंत्र्याच्या आमच्या सरकारच्या तिजोरीत जातं आणि आमचा पैसा आम्ही त्या तिजोरीमध्ये त्या वित्त मंत्र्याच्या हातात देतो आणि मनमाने पद्धतीनं पाहिजे तसा तुम्ही खर्च करता. मग आम्ही विचारायचं सुद्धा नाही का? आम्हाला अधिकार नाही का विचारायचा? आणि मग आम्ही जेव्हा विचारतो तेव्हा तुम्ही तलवार तुमची 353 काढताना आमच्या छतडात घालतो. अरे त्याच्यापेक्षा गोळ्या घाला, आम्हाला फासावर द्या आम्हाला. ही मागणी घेऊन आम्ही आता तहसीलदार आणि कलेक्टर यांच्याकडे या ठिकाणी निघालेलो आहोत. अतिशय ताकदीनं या ठिकाणी शेतकरी पुत्र या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. माझी विनंती आहे की समाजाच्या माध्यमातून जे काही तरुण घरी असतील आणि भोकरदानमध्ये आजूबाजूला येऊन थांबले असतील त्यांनी आपल्या शेतकरी बापासाठी आपल्याला आता लढा द्यायचा आहे. आणि या निमित्ताने काही लोक घातक असणारा कृत्य या ठिकाणी राजकीय वर्ध असणाऱ्या निषर्धानस यांच्या विरोधात आज आपल्याला एकत्र यायचं आहे. बांधवांनो, ही लढाई शेतकऱ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या. हा जर गुन्हा करत असेल आणि या व्यवस्थेचा घरकुल आणि मागण्या संदर्भात जे काही कामं असतील मागणीसाठी शेतमजूर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.